नमस्कार मैत्रिणींनो, यशराज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे गोसावळ्याची भजी। तर हे गोसावळे होते आपल्याकडे लांबडे, असे छान मोठे मोठे, तर ते आपण कापून घेतलेत बघा गोल आकारामध्ये, राऊंडमध्ये, आणि धुवून छान कट करून मी घेतले ते। आता त्याच्यामध्ये टाकले आपण बेसन पीठ, ओवा, जिरं, हळद आणि कांदा लसूण मसाला टाकला मी थोडासा। आता हे पिठामध्ये करून ओले करून आपल्याला ह्या रव्यामध्ये ते गोळून घ्यायचे आणि तळायचे। तर हा घेतला आपण रवा, थोडीशी हळद, कांदा लसूण मसाला आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकले बघा। याच्यात पण थोडंसं मीठ टाकले, आलं लसूण पेस्ट पण टाकली आपण। तर आपल्याला हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याचे भजे बनवायचे तेल तापायला ठेवून। हे बघा पीठ आपलं मिक्स करून झाले, छान त्याला भिजू द्यायचं 5 मिनटं। हे आपण रवाही केलेला, जर रव्यामध्ये आपले पिठातले ते गोसावळ्याचे काप काढलेत मी आणि त्याच्यात टाकून गोळून घेतले ते आपण फिश फ्राय करतो त्यासारखं। आता ते आपल्याला तळायला टाकायचं। हे पहा अजून 2 मी घेतलेत। आता हे छान याला लावून घ्यायचे सगळा रवा आणि हे तळायला ठेवायचं बघा। तर आता आपण कढई ठेवूया आणि तिला पाहिजे तसं एक एक करून सोडून द्यायचं पटापटा टाकून पातेल्यातलं। आता मी गॅस आधी फास्ट केला होता आणि नंतर पुन्हा मंद करून घेतला आहे बघा। छान ते भाजून निघतात, कच्चे राहत नाही। ते आता आपण काढून घेऊया ना, किती सुंदर दिसतात ते पकोडे, छान दिसते ते खायला पण कुरकुरीत, छान भाजले ते अगदी कुरकुरीत झाले। थोडंसं तेल तळून काढूया आपण आणि ते खायला आपल्याला तयार आहे। हे खाण्यासाठी तयार आहेत बघा, किती सुंदर दिसतात ते।